नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2023 साली महाटेट या एक्झाम मध्ये मराठी व्याकरणावरती नेमके कोणत्या दर्जाचे प्रश्न आले होते आणि 2026 मधील जून मधील येणाऱ्या टेट साठी आपल्याला कोणत्या प्रकारे तयारी करायची आहे। त्यामुळे लेक्चर स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। नक्कीच तुम्हाला 100% येणाऱ्या आगामी एक्झाम साठी या लेक्चरची मदत होणार आहे। तर पहा, पहिला प्रश्न असा होता मित्रांनो, दिलेल्या प्रश्नातील पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा। आता जर आपण चारही प्रश्न पाहिले, आपण इतके वर्ष शिकवलेलं आहे शाळेत मुलांना, त्यामुळे आपल्याला साहजिकच लक्षात येतं की लेखनदृष्ट्या दिलेल्या 4 पर्यायांपैकी अचूक असणारा अशुद्ध असणारा शब्द कोणता। तर पहा, या ठिकाणी हळूहळू हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे मित्रांनो। हा शब्द याच्यामध्ये उकार फक्त अशा प्रकारचा येतो, तर असा हा हळूहळू शब्द लिहिला जातो पहा। तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा असाच सोपा प्रश्न आहे पहा, पुढील अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। पहा, अर्थाच्या दृष्टीने आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। शब्द आहेत या ठिकाणी हय, तुरुंग, वारू आणि गज। तर पहा, प्रत्येकाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला मित्रांनो, तर पहा मित्रांनो, या ठिकाणी गज या शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो। गज म्हणजे काय? हत्ती। बाकी अर्थाच्या दृष्टीने हय, तुरुंग, वारू हे तिन्ही शब्द एकच पहा। फक्त गज हा शब्द या गटात न बसणारा शब्द आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा। पहा, पहिला पर्याय आहे पिलखाना, दुसरा पर्याय आहे पागा, तिसरा पर्याय आहे गोठा आणि चौथा पर्याय आहे आरामगृह। तर पहा, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा म्हणजे काय? तर पागा। पहा, घोडे कशामध्ये बांधतात? पागामध्ये। बाकी पिलखाना म्हटलं तर ज्या ठिकाणी हत्ती बांधले जातात, गोठा तुम्हाला माहीतच आहे आणि आरामगृह सुद्धा तुम्हाला माहीतच आहे पहा। आता पुढचा प्रश्न पहा, फक्त आपल्याला पुढील पैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय ओळखायचा आहे। वाक्यप्रचार म्हणजे एखादी म्हणा, वाक्यामध्ये आपण कोणत्या यापैकी शब्दाचा प्रचार करतो पहा। हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे। तर तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल, हात टेकणे हा योग्य वाक्यप्रचार आहे। हात टेकणे म्हणजे अशी परिस्थिती येणे की ज्या समोर आपण नतमस्तक होतो। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न। आता पहा, पुढचा प्रश्न मात्र थोडासा वरच्या लेवलचा प्रश्न आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला विचारले, वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात कोणती? घरा शेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली। अधोरेखित शब्द आहे पहा, घरा शेजारी। तर घरा शेजारी याच्यामध्ये जे अव्यय आलेलं आहे मित्रांनो, आपल्याला त्याची जात ओळखायची आहे। पहा, सांगता येईल का कोणाला? या ठिकाणी शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, ज्यांचा थोडासा जरी रिव्हिजन असेल मित्रांनो, तरी सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पहा। तर शब्दयोगी अव्यय हा जो पर्याय आहे या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे। शब्दाला जोडून येणारा शब्द घर आणि शेजारी, घरा शेजारी शब्दाला जोडून आलेलं अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय। उभयान्वयी म्हणजे काय? 2 वाक्य, 2 घटना एकत्र जोडायच्या असतील आणि पण, परंतु, तर त्याला म्हणायचं उभयान्वयी। क्रियाविशेषण, क्रियेला जोडून आलेला शब्द। केवळ प्रयोगी, आश्चर्य दर्शवण्यासाठी, एखाद्या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जर शब्द आलेला असेल तर त्याला म्हणायचं केवळ प्रयोगी
अव्यय. तर या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय. आता मित्रांनो पुढचा जो प्रश्न आलेला आहे हा आपण अगदी न अभ्यास करता सुद्धा याचं उत्तर देऊ शकता. पहा 30 पैकी 10 ते 12 प्रश्न आपल्या हक्काचे असतात, जे आपण डोळे झाकून सुद्धा ज्यांचं उत्तर देऊ शकतो. आपल्याला अभ्यास हा राहिलेल्या 18 ते 15 प्रश्नांसाठी करायचा असतो. पहा तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, शाळेच्या स्नेह संमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे कोणते पत्र असेल. पहा पहिला पर्याय आहे अभिनंदन पत्र. असणार आहे का? पहा नाही. जर कोणाचं अभिनंदन करायचं असेल तर लिहिलेलं गेलेलं पत्र म्हणजे अभिनंदन पत्र. तक्रार पत्र सुद्धा नाही, सूचना पत्र सुद्धा नाही. तर याचा योग्य पर्याय आहे मित्रांनो निमंत्रण पत्र. ओके. तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न सुद्धा काही तुम्हाला या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. आता पुढील प्रश्न मात्र निश्चितपणे आपण चुकू शकता असा हा शब्द आहे. पहा श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? आता वर्ण जर म्हटलं मित्रांनो तर याच्यामध्ये पूर्ण अक्षर मिक्स करायचे आहेत, मोजायचे आहेत. श हा शब्द कसा तयार झाला तर स आणि र मिक्स होऊन. तर अशा प्रकारे दिलेल्या या श्रद्धांजली या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत? 11 वर्ण आहेत. पहा तर याचा मात्र तुम्हाला प्रॉपर अभ्यासच करावा लागेल. आता पहा जे शिक्षक बांधव मराठी शिकवतात त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्या. फार मजेशीर प्रश्न आहे. पहा पुढील पैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्ध लिंगी शब्दाची काय करायची आपल्याला? चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा निरीक्षण करा आणि कमेंट मध्ये मला तुमचं उत्तर या ठिकाणी कळवा. सांगता येईल. पहा सुख सरिता, मोर लांडोर. पहा मोर आणि लांडोर यांची विरुद्ध लिंगी जी जोडी आहे ही एकदम परफेक्ट आहे. मेल मोर आणि फिमेल लांडोर, बोका आणि भाटी ही सुद्धा जोडी एकदम परफेक्ट आहे. तसंच कोल्हा आणि कोलीन हे सुद्धा बरोबर आहे. कोल्याला कोला आणि त्याच्या बायकोला आपण कोलीनच म्हणतो. फक्त सुख आणि सरिता हे मात्र चुकीचं आहे. पहा मित्रांनो लक्षात ठेवा. सुख आणि पोपट, पहा याला पोपटीन म्हणायचं नाही. पोपटाची जी फिमेल जो शब्द आहे त्याला काय म्हणायचं आपण? शूक. काय म्हणायचं? शूक. बरोबर आहे. पोपट आणि सुख अशा प्रकारची ही जोडी आहे. पहा आता पहा हा जो प्रश्न आहे हा अगदी 5वीच्या मुलांना सुद्धा आपल्या वर्गातील सांगता येईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढील पैकी डॅश डॅश ही ओळख नाही. मग ते कोण होते? भारताची माजी राष्ट्रपती सुद्धा होते. तसंच मिसाईल मॅन म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. पहा जर त्यांच्यामध्ये कोणता गुण नव्हता तर तो आहे गायक. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर द्यायचं आहे. पहा आता पुढील प्रश्न पहा. पुढील पैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? सगळ्यांना तोंडपाठ असणारा असा हा प्रश्न आहे. तर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पहा इतर दिवस सुद्धा तुम्ही पहा काय म्हणून साजरे केले जातात. अशा प्रकारे आपल्याला दिवसांचं महत्त्व सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. 41वा प्रश्न आहे मित्रांनो. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? आठवा. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. पहा आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. पहा गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आपल्याला माहित आहे की असेल म्हणजे भविष्य काळ आहे, पण भविष्य काळामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. नेमका कोणता भविष्य काळ असेल? पूर्ण झालेला भविष्य काळ असेल, साधा भविष्य काळ असेल,
अपूर्ण भविष्यकाळ असेल, रीती भविष्यकाळ असेल पहा. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल पहा. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे कंप्लीट झालेला भविष्यकाळ किंवा त्याने ती क्रिया भविष्यात पूर्ण केलेली असेल, पण असं आहे का? असेल असं दर्शवलेलं आहे. अपूर्ण म्हणजे पूर्ण न झालेला, रीती म्हणजे होत जाईल, करण, राहील, अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाला अनुसरून उत्तर द्यायचं आहे साधा भविष्यकाळ. पहा, इथे सुद्धा तुम्हाला काळ ओळखताना काळाचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत, त्याचे काही संकेत आहेत, शब्द आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला ते वाक्य कोणत्या काळामध्ये बसतं हे ओळखायचं आहे. पहा, आता आपल्याला या काळाचा वरवर अभ्यास करून चालणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची आहे मित्रांनो, बऱ्याच शिक्षक बांधवांनी प्रथम भाषा माध्यम फॉर्म भरताना मराठी सिलेक्ट केलेला आहे आणि द्वितीय भाषा मग ओघानेच त्यांचं इंग्रजी आलेलं आहे. तर पहा, ज्या शिक्षक मित्रांचा इंग्रजीचा अभ्यास हा पुरेसा नाहीये त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे. प्रथम भाषा म्हणून तुम्ही मराठी निवडा आणि द्वितीय भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रथम भाषेमध्ये हिंदी निवडा आणि द्वितीय भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मराठी घेता येईल. कारण आहे मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरण जवळपास 70 ते 80% सारखंच आहे. एका व्याकरणाचा अभ्यास केला तर दुसऱ्या व्याकरणाचे मार्क्स तुम्हाला आपोआप मिळणार आहे. त्यामुळे जर क्वालिफायचाच विचार करत असताल, तुमचा अभ्यासाशी संपर्क तुटून आता खूप वर्ष झालेले आहेत, आता काही पुस्तक डोक्यात बसत नाहीये आणि आता मला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, असा जर विचार डोक्यात असेल तर इंग्रजीच्या नादी न लागता त्यांनी मराठी आणि हिंदी हे 2 सोपे विषय घेऊन किमान 25 दोन्ही 50 मार्क दोन्ही विषयात कव्हर केले तरी सुद्धा पुरेपूर आपल्याला फरक पडणार आहे. पहा, तर या ठिकाणी उत्तर असणार आहे साधा भविष्यकाळ. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील पैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? आता नेमकं उपसर्ग म्हणजे काय? तर ज्या शब्दांच्या सुरुवातीला प्र, आ काहीतरी असा उपसर्ग लागलेला असतो पहा, त्याला म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. आता गुलामगिरी या शब्दाच्या अगोदर कुठलाच उपसर्ग नाही, कलाकार याच्या सुद्धा अगोदर उपसर्ग नाही. प्रतिसाद पहा, प्र हा शब्द आलेला आहे, म्हणून या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द जर म्हटलं तर कोणता आहे? प्रतिसाद हा शब्द आहे. पहा, त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे पहा, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी अंबुज म्हणजे सुद्धा कमळच, नीरज म्हणजे सुद्धा कमळच, पंकज म्हणजे सुद्धा कमळच. तर या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द जर पाहिला आपण तर अग्रज हा जो शब्द आहे हा कमळ या शब्दाला समानार्थी नाहीये. पहा, आता पुढील जे प्रश्न आहेत किमान एक तुम्हाला 6 ते 8 प्रश्न या भागावरती असतात. 2 छोटे छोटे उतारे दिलेले असतील, एखादा पद्य एखादा गद्य किंवा दोन्ही पद्य दोन्ही गद्य. पण शिक्षक मित्रांनो, हे जे मार्क्स आहेत हे आपल्या हातातले मार्क्स आहेत. पहा, त्यामुळे सुरुवातीला काय करायचं तर जर जमलं तर प्रश्न वाचून घ्यायचे पहा आणि नंतर उतारा वाचायचा. प्रश्नांवर एक नजर फिरवली की उतारा आपल्याला परिपूर्ण लक्षात येतो पहा, म्हणजे त्यामध्ये आपला वेळ जात नाही. तर या ठिकाणी प्रश्न काय दिलेले आहेत पहा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कवी कोणाकडे मागणे मागत आहे? पर्याय आहेत आकाश, मुलगा, माणूस आणि परमेश्वर. तर पहा, आता आपल्याला टेटला जे उतारे येणार आहेत हे अगदीच 7वी ते 8वीच्या मुलांसारखे उतारे नाहीत. यामध्ये डायरेक्ट आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्नांचा अर्थ समजून घ्यायचा असतो, पद्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि नंतर आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं असतं. दुसरा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? पहा, सुमन, वसुंधरा, नफ आणि कैमुदी.
आता आपल्याला ही शब्द लक्षात ठेवायचेत आणि कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही हे पाहायचंय पहा. आता हे प्रश्न वाचून घेतल्यानंतर पहिल्या दुसरी शेफात कमीत कमी 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लक्षात येतात आणि लगेच त्यांना अंडरलाईन करता येते पहा. अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग न जावे उडाया पाखरांसाठी. पहा, फुलांचे रंग न जावे उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठाला. बघा, कवीची कोणती अपेक्षा आहे, लगेच त्याचं उत्तर आहे पहा. असू दे मोकळ्या वाटा चालता तिमिर वाटेने, सोबती चांदणे यावे घनाचे घाव होताना, फुलांनी सांत्वना द्यावे हे सुद्धा काहीतरी आहे पहा. अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे शेवटी श्वास जाताना, फुलांची रंग मी व्हावे. कवीची अपेक्षा काय आहे, मी काय व्हावे, फुलांचे रंग व्हावे पहा. तर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेले आहेत पहा. आता पहिला जर प्रश्न पाहिला मित्रांनो, कवी कोणाकडे मागणे मागत आहे. आता या कवितेमध्ये प्रत्यक्षात कोणाचाच व्यक्तीचा वस्तूचा कोणाचाच उल्लेख आलेला नाही. कवी फुलांचे रंग व्हावे, डेटास भार होऊ नये अशा प्रकारची जी कल्पकता आहे ही आकाशाकडे तर मागू शकत नाही, मुलाचा तर विषयच नाही, माणूस सुद्धा त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणजे कवीने नक्कीच हे मागणे कोणाकडे मागितलेले असेल तर परमेश्वराकडे कवीने हे मागणे मागितलेले आहे पहा. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न मात्र फारच आपल्याला संदिग्ध अवस्थेत टाकणारा प्रश्न आहे. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. पहा, समानार्थी शब्द आलेला नाही. सुमन, फूल हा शब्द आपण वाचलेला आहे, फुलांचे रंग व्हावे. ओके. नभ, आकाश हा शब्द कवितेमध्ये आपण वाचलेला आहे. आणि हे कैमुदी काय आहे याच्याविषयी काही मला कल्पना नाही पहा. पण वसुंधरा म्हणजे नक्कीच पृथ्वी, पृथ्वी जननी. तर अशा प्रकारचा कुठलाही शब्द कवितेमध्ये दिसलेला नाही. त्यामुळे इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न पहा मित्रांनो, कवी कोणते मागणे मागत नाही. लक्षात घ्या, कोणते मागणे मागत नाही. फुलांचे रंग कायम राहावे हे कवी मागत आहे पहा. अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे हे सुद्धा कवीला अपेक्षित आहे. पाखरांसाठी आभाळ रिकामे असावे हे सुद्धा कवीला वाटत नाही. काय तर फुलांचा भार देठांनी सोसू नये असं कवीला वाटतं पहा. त्यामुळे इथे कवी फक्त देठांनी सोसावा हे मात्र मागणे मागत नाही. कवी म्हणतो फुलांचा सुद्धा भार देठांवरती नको. आलं लक्षात. त्यामुळे इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेवटचा उतार्यावरील प्रश्न आहे पहा, कवीची शेवटची इच्छा कोणती. आपण अंडरलाईन केली होती. शेवटी कवी म्हणाला होता की मला काय व्हायचं आहे, फुलांचे रंग व्हायचे आहेत पहा. मला काय व्हायचं आहे, फुलांचे रंग व्हायचे आहेत. अगोदर घेऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा हा उतारा पाहू शकता. तर अशा प्रकारे हा पहिला उतारा आणि त्याच्यावरती हे 4 प्रश्न होते. आता पहा मित्रांनो, पुढे आणखीन एक अशाच प्रकारचा उतारा दिला आहे आणि 52 ते 55 प्रश्न याच्यावरती म्हणजे जवळपास 4 प्रश्न सुद्धा याच्यावरती विचारले गेलेले आहेत. तर उतारा आहे राजश्री शाहू महाराजांवरती. याचे सुद्धा प्रश्न तुम्ही वाचून घेऊ शकता पहा एक नजर. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, उतार्यानुसार पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. पहा, चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. शाहू महाराज हे मनाने संकुचित होते, दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे, शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते. पहा, तर आपल्याला पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही. पहा, कौशल्य, आश्चर्य, दया आणि तनू. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टींविषयी
आस्था नव्हती पहा. कसब, गुण, वारसा आणि कर्तव्य. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? राज्यकर्त्यांना, गुणी कर्तृत्ववान लोकांना किंवा पीडितांना? अतिशय साधे सरळ सोपे असे प्रश्न आहेत पहा. एक वेळा आपण उतारा वाचूयात. उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती. कशाविषयी आस्था होती पहा? कसब, गुण आणि कर्तव्य. समाजातल्या रंजल्या गांजल्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील खेड्यातील लहानशा माणसाला सुद्धा त्यांचा आधार होता. सत्ताधारी असा असावा लागतो. गंजलेल्या पीडितांना जो आपले करील असा आणि कर्तृत्ववानांना सुद्धा त्यांचा आधार वाटावा असा. शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू सुद्धा बनले होते पहा. लोक चुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याचप्रमाणे लोक शाहू महाराजांकडे धाव घेत असत. राजश्री शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे तर ते लोकांच्या मनाने जिंकलेले राजे होते पहा. आता प्रश्न जर वाचला मित्रांनो तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारले, उतार्या अनुसार पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे पहा. चुकीचे विधान. शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. हे पहिलंच विधान आपल्याला वाचता क्षणी कळतं की चुकीचं विधान आहे. त्यानंतर दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे, करेक्ट आहे. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, करेक्ट आहे. शाहू महाराज हे केंद्रबिंदू होते, हे सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे विधान चुकीचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? तर दया या शब्दाचा अर्थ पर्यायी उतार्यामध्ये आलेला नाही पहा. बाकी सर्व शब्दांचे पर्यायी अर्थ आलेले आहेत. आता पुढील प्रश्न पहा मित्रांनो, शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? तर कसब याच्याविषयी आस्था होती, गुणाविषयी सुद्धा आस्था होती, फक्त त्यांना वारसा या शब्दाविषयी मात्र आस्था नव्हती पहा. त्यामुळे इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे उत्तर? वारसा. बाकी सर्व शब्दांविषयी, कर्तव्य, गुण, कसब या सर्व शब्दांविषयी शाहू महाराजांना काय होती? तर आस्था होती पहा. आता शेवटचा प्रश्न आहे उतार्यावरती, शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे पहा. कोणाला आधार वाटे? राज्यकर्त्यांना आधार वाटत होता का? नाही. तर त्यांचा आधार गुणी आणि कर्तृत्ववान माणसांना वाटत होता पहा. तसेच त्यांचा आधार पीडितांना सुद्धा वाटत होता. त्यामुळे याचं उत्तर आहे बी आणि सी. पर्याय क्रमांक 4 फक्त बी आणि सी. अशा प्रकारे तुम्ही या उतार्यावरील पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन आपला स्कोअर वाढवू शकता पहा. आता पहा मित्रांनो, पुढील प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी, अपोजिट शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे पहा. तर इथे आजी आजोबा योग्य जोडी आहे, कोवळे आणि लहान नाही, शिखर आणि माता सुद्धा नाही. तर नवे आणि जुने ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. त्यामुळे एक कोणतंच उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे पहा. आता पुढील प्रश्न पहा मित्रांनो, पूजा उद्या येणार आहे ना वाक्याचा प्रकार कोणता? पहा, पूजा उद्या येणार आहे ना, शेवटी डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथं प्रश्नार्थी वाक्य असं पर्याय क्रमांक 3 अनुसार सांगता येतं. बाकी नकार नाही असा जर शब्द आला किंवा नकार दर्शवणारा विधान केलं असेल तर विधानार्थी, तर त्या शब्दांच्या व्याख्या तुम्ही पाहून ठरवू शकता पहा. आता पहा मित्रांनो, एक शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. पुढील पैकी वचनांची योग्य जोडी कोणती? तर योग्य जोडी वचनांची ओळखायची पहा आपल्याला. एक वचन आणि अनेक वचन. दगड
आणि दगडे, पहा एक दगड असेल तरी आपण दगडच म्हणतो, अनेक दगड असतील तरी आपण दगडच म्हणतो. आता ते आपल्या बोली भाषेत दगडे वगैरे म्हणत असतील तर ते आपल्याला धरायचं नाही. शुद्ध भाषेमध्ये एक सुद्धा दगड आणि अनेक सुद्धा दगड, एक सुद्धा कागद आणि अनेक सुद्धा कागदच. कपडा, कापडी हे सुद्धा नाही. पहा फक्त एक पुस्तक आणि अनेक जर असतील तर पुस्तके. आलं लक्षात? प्रमाणित भाषेत एक पुस्तक अनेक पुस्तके, म्हणून योग्य जर एक वचन अनेक वचनाची जोडी असेल तर पुस्तक आणि पुस्तके ही आहे. पहा आता पुढील प्रश्न पहा. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. क्रियापद काय आहे या ठिकाणी? पळू लागली. तर पळू लागली हे जे क्रियापद आहे हे पहिल्या वाक्याला जोडून आलेलं आहे. पहा म्हणून याला प्रकार आहे संयुक्त क्रियापद. काय प्रकार आहे? संयुक्त क्रियापद. आता पहा मित्रांनो, शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अतिशय गमतीशीर दिलेला आहे. प्रश्न वाचून घ्या. चौकटीमधील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? वारा या, तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे वारा या शब्दाला समानार्थी शब्द या ठिकाणी वात हा शब्द तयार होतो. तर अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो 2023 साली मराठी व्याकरणावरती 30 प्रश्न आलेले होते. याचे आपण व्यवस्थित विश्लेषण केलेले आहे आणि या विश्लेषणावरून तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल की आपल्याला कोणत्या घटकाचा कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि इथून पुढे आपल्याला परीक्षेला कमीत कमी 2 ते 2.25 महिन्याचा अवधी आहे. मित्रांनो, जर आपल्या चॅनलला नवीन असताल तर लक्षात ठेवा, इथून पुढे दर 2 दिवसांनी स्पेशल टेटवर आपलं लेक्चर अपलोड होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. चला मग मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या अशाच लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.